गुड मॉर्निंग मंडळी. पूर्ण अमेरिकामध्ये छान कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. या थंडीमध्ये पण हिरव्या मुगाला मोड आणता येतं बरं का. या थर्सडेला पूर्ण अमेरिकामध्ये एक मोठा फेस्टिवल आहे, थँक्सगिव्हिंग. या फेस्टिवल निमित्त येथील स्कूल्सना एका आठवड्याची सुट्टी असते, तर त्या सुट्ट्या मुलांना उद्यापासून सुरू होणार आहेत. आज स्कूलचं लास्ट डे होतं म्हणून अश्वीच्या स्कूलमध्ये छान छान ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या. प्रवीणा त्यांच्या एका कलिगने आपल्या घरच्या बागेतील स्वीट पोटॅटो आणून दिले. आता बघूया त्याचं काय करतात. काल आम्ही इंडियन ग्रॉसरीमधून हा नारळ घेऊन आलो आणि आता या नारळाची आमच्या अमेरिकामध्ये किंमत किती असेल याचा अंदाजा लावू शकाल का? तर आपल्या भारतामध्ये हा नारळ जास्तीत जास्त 50 ते 60 रुपयापर्यंत मिळतो, पण इथे हा नारळ मला $2चा असा मिळाला. $2 म्हणजे 170 रुपये होतात इंडियन करन्सीनुसार. हा नारळ मी खाण्यासाठी घेतला होता आणि या नारळातून मस्त 2 ग्लास पाणी सुद्धा निघालं. पण इथे झाली एक गडबड. नारळाची आणि नारळाच्या पाण्याची चव थोडीशी खराब वाटू लागली. मग एवढं महाग नारळ फेकायचं कशाला म्हणून मग त्याचे छान बारीक काप करून घेतले आणि एअर फ्रायर मध्ये खरपूस करून घेतले. हे काप झिपलॉक बॅग मध्ये छान पॅक करून मी फ्रीज मध्ये ठेवले.